ट्रेकच्या आधी काय खाल्लं पाहिजे? हेल्दी खाल्लं पाहिजे किंवा काहीतरी एनर्जी बार किंवा असं काहीतरी खाल्लं पाहिजे. पुराणी काय खाल्लं आहे? मिसळ, वडापाव, डोसा, आता त्यांना भजी खायची आहे. आणि कुठची क्वालिटी काय आहे? ह्या सगळ्याची क्वालिटी काय आहे? याला बघ ना, हा वडा आहे. मला वडा बोलतात यार. 3-4 बार ट्राय केले, एक डिश ट्राय करूया पण एवढा नाश्त्याने डिसअपॉइंटमेंट दिली की आम्ही बॅगेतले थेपले काढले, ते सगळे फोडलं, हे पॅकेट संपवलं. हा तटा गोल्डी कॅमेरा समोर चांगलं नाही. सो सगळ्यात टॉपला आहे. हो, म्हणजे आपण खाल्लेलं सगळ्यात टॉपला आहे. खूप वर्षांनी मी माथेरानला गाडीने चाललो. यंदा सगळीकडेच प्रचंड पाऊस सुरू आहे. त्या दरम्यानच आम्ही फिरायला बाहेर पडलोय. गाडीतून प्रवास करताना वातावरण बऱ्यापैकी मोकळं होतं, त्यामुळे बरं वाटलं. बऱ्याचदा या भागात एकदा का धुकं पसरलं की ते लवकर जात नाही. गाडी जसजशी उंची गाठू लागली तसे संपूर्ण भागात पावसाळी ढग उतरले होते. आम्ही माथेरानला पोहोचलो. इथल्या खास प्रसिद्ध खाणाखुणा दिसायला लागल्या. भरपूर दिवसांनी मी माथेरानला आलोय आणि इथे गारबेट माथेरान म्हणून एक फेमस ट्रेक आहे, तो आम्ही उलटा करतोय. माथेरानवरून गारबेटला उतरतोय. आणि सोबत आज कोण आहे तर गेल्या वर्षी मी सिंधुदुर्गात कोकणी ॲग्रो टुरिझम मध्ये राहिलो होतो. कोकणाईचे ओंकार आणि प्रज्ञा दोघे सोबत आहेत आणि ते जंगलाची आज भरपूर माहिती देणार आहेत. जंगलाची वाट धरली. आता तरी पाऊस नव्हता. आता वाटेत जाताना माझी नजर पडली, मला हे झाड दिसलं. तर आपण कोकणात जे फेमस आहे कोकम, जे जेवणामध्ये वापरतात, त्याच्याच प्रजातीतलं एक झाड आहे. तर ह्याचं पिवळ्या रंगाचे याचं कोकमासारखं फळ असतं, पिवळा रतांबा किंवा पिवळं कोकम बोलतात. तर हे वेस्टर्न घाट्समध्ये मिळणारे एका सदाहरित झाडांपैकी एक आहे, पण हे दुर्मिळ आहे. जो लाल कोकम जे असतं ते जंगलात सोप्या म्हणजे इझिली मिळतं, पण हे थोडं रेअर आहे. त्याच्यातला जो पिवळा व्हरायटी आहे त्याच्यातली, पिवळा रतांबा बोलतात किंवा पिवळा कोकम बोलतात त्याला. आजूबाजूचा परिसर बघत आम्ही मस्त पुढे चाललो होतो. इतक्यात ओंकारला झुडपात कसली तरी हालचाल जाणवली. जंगल निरीक्षक खूपच अलर्ट असतात, त्याचा अनुभव आला. एका फांदीवर हरणटोळ हा साप बेडकाची शिकार खात होता. अतिशय दुर्मिळ दृश्य आम्ही अनुभवत होतो. सगळेच एकदम शांत झालो. बघता बघता हरणटोळाने सगळा बेडूक गिळला. त्याने गिळलेला बेडूक त्याच्या शरीरात हळूहळू पुढे सरकतोय हेही आम्हाला बघायला मिळालं. हरणटोळ तसा लहानसा साप, इतक्या गर्द जंगलात त्याच्याकडे लक्ष जाणं याबद्दल ओंकारची कमाल वाटली. आता हे जे आपल्याला झाड दिसतं हे मोठं, ज्याची डार्क ग्रीन पान आहेत, हे सुरंगीचं झाड आहे. हे एंडेमिक टू वेस्टर्न घाट्स, म्हणजे आपल्या कोकणात या झाडाचं हे सदाहरित झाडांपैकी एक आहे कोकणात मिळणाऱ्या. तर ह्याला मार्च एप्रिलमध्ये
बारीक बारीक एक छोटी छोटी फुलं येतात त्याच्या फांद्यांवरती. त्या फुलांसाठी हे झाड खूप फेमस आहे. त्याला खूप सुगंधी फुलं असतात, त्याच्यापासून हाय एंड परफ्यूम बनवतात. अजून पुढे जाताना बरीच फुलपाखरं, किडे बघितले. ओंकार आणि प्रज्ञा त्यांची माहिती देत होते. कोळ्याने एका किड्याची केलेली शिकार सुद्धा बघितली. समोर आम्हाला ब्ल्यू ओक क्लिफ दिसतोय आणि तो पण ओपन विंग आहे. सो तो बास्किंगला बसलाय. त्याच्या आतमध्ये पूर्ण ब्लू कलर आहे आणि त्याच्या बाहेर एकदम आपलं सुकलेलं पान असतं तसं त्याचं हे असं. त्याने पंखा मिटला की असं बसला तर ओळखता पण येणार नाही की ते पान आहे की ते फुलपाखरू आहे. आमची धमाल सुरू होती. ट्रेक करता करता जंगल निरीक्षण हा अनुभव एकदम भारी होता. बघता बघता आम्ही गारबेट पॉइंटला आलो. गारबेट पॉइंट वरून पावसाळी वातावरण बघणं हा कमाल अनुभव होता. ढग होते पण अजून तरी पाऊस आला नव्हता. हिरव्यागार पठारावरून मस्त काळे करडे पावसाळी ढग वाहत जाताना बघणं ही मला निसर्गाची मुक्त छंदातली निर्मिती वाटते. रंगांची, फॉर्मेशन्सची कसलीच चौकट त्याला नसते. निव्वळ अद्भुत कलाकृती. या भागातल्या बऱ्याचशा पॉइंट्सना इंग्रजांनी नावं दिली आहेत. गारबेट बद्दल इंटरेस्टिंग माहिती कळली. या भागातल्या जमिनीत एक विशिष्ट प्रकारचं खनिज सापडतं. त्यावरून स्थानिक या पठाराला गारबेट म्हणू लागले असं म्हणतात. वातावरण इतकं मस्त होतं, आम्ही बराच वेळ वर थांबलो. हळूहळू पावसाळी ढग आमच्यापर्यंत येऊ लागले. गारबेट पॉइंटला आलोय. एकदम निवांत ट्रेक चाललाय. दुपार झाली आहे. थोडंसं ऊन होतं मगाचपर्यंत आणि आता मस्त ढग आले आहेत. थोडासा पाऊस होतोय. सो आज मला वाटतं आजच्या दिवसात सगळं मिळणार आहे. मगाशी लाईट खूप छान होता. लॅब्स मिळाले गारबेट पॉइंटचे. मजा आली. आणि आता जरासं पावसाळी वाटतंय. ह्याच्या आधी पूर्ण ऊन पडलेलं. मग तेवढ्या उन्हाच्या टाइमात आम्हाला बरोबर ड्रोन शॉट पण मिळाला. सो आमचं लक पण एकदम मस्त चाललंय. आणि वाटेत येताना आम्ही वाईल्ड लाईफ मस्त बघत येत होतो. तर तेव्हा आम्हाला ग्रीन वाईन स्नेक म्हणजे हरणटोळा साप दिसला. आणि नुसता साप नव्हता, तर त्याने एक बेडूक मारलेला होता, शिकार केलेली. आणि तो पूर्ण खातानाचा आम्हाला व्हिडिओ मिळाला. त्याने गेला घास आणि पूर्ण त्याच्या पोटात जाईपर्यंतचा असा छान एक व्हिडिओ मिळाला त्याचा. म्हणजे मी 5 वर्ष सर्पमित्र होतो आणि मी साप शोधायला फिरायचो तेव्हा असे शॉट नाही मिळाले बघायला, शूट करायला. जे आज आम्ही ट्रेकला आलो तेव्हा मिळाले. कमाल. मज्जा केली. आम्ही गारबेट वरून उतरायला सुरुवात केली. हळूहळू निसरड्या जागांकडे लक्ष देत आधार घेत वाट उतरत होतो. गारबेटच्या सुंदर सरळसोट डोंगर धारेवरून अर्ध्या तासात उतरलो आणि या पठारापर्यंत येऊन पोहोचलो. अलगद पाणी भरणं चाललंय. मासा येईल. चला ट्रायल पण होऊन जाऊ दे. मला सोंडायचा एक्सपिरियन्स आहे. ते तर हिरवं पाणी होतं. आता या पाण्याचा रंग कळत नाही. तर पूर्वी तांब्याची बॉटल आणली ट्रेकला. हे बघ किती पारंपरिक. नेचर वाचवावं माणसाने.
नो प्लास्टिक. काय कसं आहे? टेस्टी. काय काय संकट आलंय? एक तर मी सगळं हे भाजीपाला वगैरे सगळं सामान आणलं. हे तू क्रेडिट घ्यायचं हा तुला. हा आधी मला क्रेडिट हा. घ्यायचं की हे सगळं मी आणलं आणि मी तुला फक्त सांगितलेलं की एक चॉपिंग बोर्ड आणि ताट आण. चॉपिंग बोर्ड तू आणलायस. तू चॉपिंग बोर्ड आणि ताट एकत्र नव्हतं सांगितलंस. सांगितलेलं ना, पण मी तुला परत एकदा आठवण पण केलेली. चॉपिंग बोर्ड, ताट, बटर. तू बटर चॉपिंग बोर्ड आणलाय, ताटच नाही. त्यातही चॉपिंग बोर्ड एवढा मोठा आहे. तुला काय किचन लावायचं इकडे? हा गाडी टाकायची आहे. अरे पण ह्याच्यावरती ठेवू कुठे? काय करू? करू. ठेवायला ताट. विल डू इट. प्रज्ञा, एका वेळी एकच बनणार. तुला ताट पाहिजे ना? बनेपर्यंत पोटात जाणार आहे. ताट पाहिजे तुला? येस, ताट बनवूया आता आपण. येस ओमकार. स्मूथ. वाह. चांगला भरून त्याचा क्लोजअप घेतो. सो आजचा आपला मेनू आहे बॉम्बे स्टाईल टोस्ट सँडविच. तर त्याच्यासाठी बटाट्याची भाजी बनवून आणलेली आहे आणि बाकी सगळं हे आत्ता चिरलंय. सो टोमॅटो आहे, बीट आहे, कांदा. येस, बटाट्याची भाजी खाली असणार आहे फर्स्ट लेअर. त्याच्यानंतर मग कांदा, टोमॅटो, बीट आणि मग सँडविच मसाला पण आणलाय, चाट मसाला पण आणलाय आणि टोस्टर आहे मेन म्हणजे टोस्ट करायला. येस, नवीन टोस्टर घेऊन आलेले आहे. प्लस बटर आणि ब्रेड आणि चीज वरनं. सो असं प्रॉपर सिलेंडर पण आहे. सो ह्याच्यावरती गॅस स्टोव जे आहे असं आम्ही बनवणार आहोत आणि आज टोस्ट सँडविच खाणार आहोत. खायला सोपं. प्रॉपर वयाच बनायचं त्याला. लाडोबा. सो टाइम आ गया. पहिलं सँडविच झालं छान. आणि काय झालं बघा पोरांची अवस्था. हाय ग. येस प्रज्ञा सांग काय. हालाकीच्या परिस्थितीत पण सँडविच चांगलं होतंय. नशीब गॅस बरा चालतोय आणि मेन म्हणजे चिकटत नाहीये. टेक्स्चर विक्चर आले तुफान किती सिरियसली. सोडली. ही साईड झाली, ही साईड व्हायची. तू काय खाल्ला आता? त्याला एवढी भूक लागली त्याने आता विदाउट टोस्ट खाल्ला सर. ब्रेड तुटला. तो सोडून दे. नाही तो आता मी. अरे तू सोडून दे. तो सोड. तो पीस सोड ना. तो भाजी आणि ब्रेड खातोय. ब्रेड खातो ना त्याचा हा. पोरांचे नाद वेगळे आहेत प्रत्येकाचे. एकाला भाजी ये असं. बोला. खूप हालत बेकार आहे रे, खूप हालत बेकार चालली आहे आमची. बेकार आहे? मला वाटलं तू एन्जॉय करते. नाही तशी हालत बेकार नाहीये. बाजूला वातावरण किती खराब असलं तरी इथे सँडविच एक नंबर बनते. शाबास. तो तुमचा जोश हा आहे. हा ते गॅस चालू कर. बाहेर आलं का तुला पाणी एकदम कमी करून टाकते. ओ घ्यायचंय. अरे वा. येस, वाफाळलेला गरमागरम. ये रे. काय कमाल बसला ना झाडाच्या मागे. हो धुरबीर येतोय. येस, आई शपथ. या पोरांनो चला. तयार आहे. ह्याच्यावर पावसाचं पाणी पडून सरसर होतंय का? येस. येऊ दे. ही आमची ब्लॅक कॉफी. नो शुगर नो मिल्क. नो मिल्क.
येस. कारण आणलंच ना. तर हा जो स्टोव आहे तो बंद केला तरी चालू राहतोय. आता काढायचा कसा? आता हा संपेपर्यंत कॉफी संपेपर्यंत पोरं कॉफी उकळून पिणार आहेत. ही एवढी काळी झाली ना. आपल्याकडे आता 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे आलो तसं जायचं, जो सेफ ऑप्शन आहे. एकदा त्या पॉईंटला लागलो की आपल्याला रूट माहिती आहे, बाहेर पडलो की आपल्याला गाडी मिळणार आहे स्टेशनला जायला. दुसरं ऑप्शन आहे आपल्याला खाली जायचं आहे. दुसरं ऑप्शनसाठी माझ्याकडे मोबाईल आहे, पॉवर बँक आहे, त्याच्यावर मॅप. आता ना धुकं लागलं आहे, जाऊ शकतो आपण, पण मनाची कणखर तयारी पाहिजे सगळ्यांची की हा मोठा वॉक आहे. 2.5 तास दाखवलं ना मग? 2-2.5 तासाचं वॉक दाखवलं आहे खाली जायला. तर बाहेर पडायला तसं लांब आहे, जाऊ शकतो, पण आपण जाऊ शकतो हा कॉन्फिडन्स पाहिजे तुमच्या मनात, किंवा ही तयारी पाहिजे की आपण कदाचित खूप चालायचं आहे किंवा अडकू शकतो किंवा फसू शकतो. ठरवा. जाऊया, मला पण जाऊया. मला तुझं काय? जाऊया. अरे अशी बेडर पोरं असतील तर काय पाहिजे. हा, आणि सांगणार की दुपारी तुम्ही जे हाणलंय ना त्याच्यावर तुम्ही 2 दिवस जगू शकता, नाटक करू नका. हा, पाहिजे तर मी कॉफी बनवून देतो तुम्हाला. थेपले पण आहेत. आणि हा आमचा पहिला ट्रेक आहे याच्या बरोबर. येस. एवढा क्रेझीपणा करायचा त्याला. पहिला ट्रेक. मी ना त्यांना सकाळी म्हटलं आज आपल्याला सगळं मिळणार आहे. आता सगळ्यात काय काय त्यांना माहित नाही अजून जे घडणार आहे. ठीक आहे, उन्हात वाईन स्नेक बेडूक खातोय, बेडकाचे पाय उन्हाने असे चमकतायत पासून ऊन मिळालंय आम्हाला. ढग मिळाले आहेत, लॅब्समध्ये ऊन मिळालंय, ड्रोन उडालाय, टोस्ट सँडविच झालंय, नवीन सँडविचचं ते आणलेलं मशीन, काय ते टोस्टर नवीन आणलेला. हा, आमचा गॅस चालूच राहिला अजून, तो संपतोय, तो बंद नाही होत आहे. तो काढणार, सिलेंडर कसा काढणार, गॅस बंद नाही होत आहे. सो ॲब्सोल्यूट सिनेमा. कॉफी प्यायलो, त्याच्या खाली तळ्याशी काय बघा, 3 कॅमेऱ्या. ॲब्सोल्यूट सिनेमा. आपण निघत का नाही आहोत? कारण गॅस अजून पेटतोच आहे. त्याला तो बंद का नाही करत आहे तुम्ही? कारण तो बंद नाही होत आहे, तो पूर्ण ऑफ वर केलाय तरी पण ती फ्लेम जातेच आहे. आणि तो असं काढू पण नाही शकत. काढला की आमचाच गेम वाजायचा. त्यामुळे जोपर्यंत तो होत नाही आम्ही काय गरमी शेकतोय फक्त. आता काय करणार दुसरं. ऑल ओके. त्याच्यावर झालाय जादू टोना. तर आता आम्हाला समजत नाही आम्ही काय करावं. लोक त्याच्यासारखं. ती कोण तुमची? आता इकडचं सगळं आम्ही क्लिअर केलंय, सगळं सामान आवरलं. जे कचरा होता प्लास्टिकचा तो सगळं आम्ही घेतलाय स्वतःबरोबर सोबत, आणि ते सगळं साफ करून आता आम्ही परतीच्या वाटेला निघतो. आता थोडं क्लिअर पण झालंय. आता पटपट पाय उचलून काय वाटतंय? घर गाठायचं. आज घर गाठणार. पोरांना एवढा कॉन्फिडन्स आहे की आज घर गाठणार, तर मग मी पण घरी जाऊ शकतो त्यांच्याबरोबर. चला, तुम्हाला कळणारच नाही कुठे आम्ही काय खाल्लेलं इथे या दगडावर, काय खाल्लेलं, नाश्ता केला कळणारच नाही. काय प्लॅन पोरांनो? उतरायचंय. किती वाजलेत? 5:40. सो आम्ही ह्या हाईटला आहोत, पण एक चांगलं आहे आम्ही चढत नाही आहोत, उतरतो. आणि पोरं म्हणजे वाट घसरडी असली तरी पोरं उत्साहात आहेत. सो काय आटोक्यात आहे ट्रेक. पोचलो आता काय है ना. काळोखाच्या आत आम्ही खाली पोहोचणार आहोत. सो फायनली आम्ही बरंच उतरलोय आणि आम्हाला वाटतं आज पोचू.
आज सुखाची झोप घरी मिळेल. स्टाईल तर मारून घेशील व्हिडिओत, आहे की नाही? येस, लिटरली माझ्या वजनाची मला वाटते ते आपण नंतर चेक करूया हे किती वजन, बट प्रॅक्टिसला बरी आहे. किती रस्त्याला लागायला किती वेळ आहे? 1 तास. पण रस्ता चांगला आहे, वाट चांगली आहे ना? कुठे असं ना? सो ट्रेक संपला आपला, आपण गावापर्यंत आलो आणि आता सेफ झोन मध्ये आहोत. सो आपण म्हणजे 1:00 लागला तरी बाहेर पडतो. सांगा कसा होता? एक नंबर. मागे जे धुकं लागलंय तुमच्या बॅकग्राऊंडला तेच सांगतंय, तुम्हाला सांगायची गरज नाही ट्रेक कसा होता, तरी तुम्ही सांगा. एक नंबर. खूप मजा आली, एकदम वेगळा एक्सपिरियन्स होता. स्टार्टिंग पासून एंड पर्यंत प्रत्येक वेगवेगळे काय काय असं वाटलं सगळे सीझन एका ट्रेक मध्ये झाले. येस, एकाच ट्रेक मध्ये बरंच काही बघायला भेटलं. माथेरान गारबेट एक भन्नाट दिवस, आमचा भन्नाट ट्रेक झाला. बरेच उद्योग केले आम्ही एका दिवसात. सकाळी ऊन होतं, आम्हाला बरंच काही प्राणी पक्षी फुलपाखरं बघायला मिळाली. ओंकार आणि प्रज्ञाने बरंच काय काय दाखवलं आम्हाला. त्यानंतर लॅब्स मिळाले, ड्रोन उडाला आणि आम्ही कुकिंगचं सामान आणलेलं, टोस्ट सँडविच बनवले, पाऊस आला, झोडपून काढलं. सो भन्नाट दिवस. आणि येस, एका दिवसात जो थरार मिळाला आहे आज तो अजून संपलेला नाही आहे. अजून 1 तास आम्हाला जायचं आहे. आता अंधार होत आला आहे म्हणून मी हे शूट करतो आहे. अजून आम्हाला बाहेर पडायला 1 तास आहे. तर टॉर्च आहेत, टॉर्चने आम्हाला जावं लागणार आहे. तर खूप मजा आली. सह्याद्री नेहमीप्रमाणे काहीतरी देऊन जातो, बरंच काही शिकवून जातो. त्यातलाच आजचा एक दिवस.